कर्मचारी धायगुडे संतोष शेलार, शुभम दुधस्कर व आणखी एक यांनी खोट्या गुन्ह्यात कबुली देऊन अडकवण्यासाठी 25 नोव्हेंबर 2018 रोजी शिरगाव येथील घाटात नेऊन पोलीस स्टेशनच्या मागील गेस्ट हाऊस मध्ये मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी धीरज कांबळे या युवकाने आंदोलनाचा इशारा दिला आहे। मी धीरज अशोक कांबळे, राहणार भुईंज, तालुका वाई, जिल्हा सातारा। मी माझे शिक्षण मी टीवायच्या राष्ट्रीय आहे शिक्षण घेत आहे। मी शिक्षण घेत एका संस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करतो। भुईंजमध्ये भुईंजमधला मी रहिवासी आहे। भुईंजमध्ये 25/11/2018 या रोजी मी मित्राच्या घरी शेखर भोसले याच्या घरी गेलो होतो। त्या ठिकाणी भुईंज पोलीस स्टेशनचे 2 हवालदार धायगुडे आणि शुभम दुधस्कर हे दोघेजण तिथे आले व मला म्हणाले की तुझ्याकडे काम आहे असे सांगून मला म्हणाले की इकडे ये। माझ्या खांद्यावर हात घालून मला त्यांनी बोट बघून नेगे व नेऊन त्यांनी मला रस्त्याच्या कडेला लावलेली MH 119211 इंडिगो व्हाईट कलरची गाडी होती, त्यामध्ये मला बसवली। त्यामध्ये बसून माझी मशीन त्यांनी घेतली, मशीन ठेवली बाजूला व माझा मोबाईल म्हणजे माझा मोबाईल द्या, मला फोन गाव दे घरी। मला फोन देखील जाऊन दिला नाही, माझा फोन त्यांनी काढून घेतला। त्यानंतर त्यांनी म्हणजे तुला काम आहे तुझ्याकडे जरा। मी म्हणजे पिग्मीचं खातं उघडण्यासंदर्भात काय काम असेल असं मला वाटलं म्हणून मी ते गेलो त्यांच्याबरोबर। त्यांनी मला थेट भुईंज पोलीस स्टेशन आलं। भुईंज पोलीस स्टेशनच्या स्पीड ब्रेकरच्या इथं त्यांनी न थांबवता त्यांनी स्पीड वाढवून थेट त्यांनी सर्व्हिस रोडनी शिरगावच्या जोशवीरच्या दिशेने गाडी नेली। मला वाटतं जोशवीरमध्ये थांबवती, पण त्यांनी जोशवीरमध्ये गाडी न थांबवता थेट शिरगावच्या दिशेने गाडी नेली व मला म्हणाले तुझ्याकडे काम आहे व नेले। आणि शिरगावच्या मध्ये झाडे थांबवून गाडी मोठी जाईल या रस्त्याने डाव्या बाजूला गाडी आतमध्ये नेऊन गाडी थांबवली व मला गाडीतनं उतरून त्यांनी मारण्यास सुरुवात केली। थोबाडीत मारली व गाताबुक्याने मारण्यास सुरुवात केली व गाडीतील फायबर स्टिक ते होती त्यानं देखील मला मारहाण केली व मला 5 सेकंदाचे एक CCTV फुटेज दाखवले व म्हणाले की हा आरोपी तूच आहेस। मी म्हणालो साहेब हा मी नाही आहे। मी त्यांना विनंती करत होतो साहेब माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही आहे, मी नाही आहे। ते साहेब काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, मला एकसारखे मारत होते। मी त्यांना विनंती करत होतो पण ते काय ऐकत नव्हते। गाताबुक्यांनी त्या फायबर स्टिकनी मला अक्षरशः पडस्तोपर्यंत त्यांनी मारहाण केली। त्यानंतर त्यांना साहेब बर्नेंचा फोन आल्यानंतर ते बर्नेंनी त्यांना सांगितलं आरोपी उत्सव आहे तर आरोपीला घेऊन या। मग त्याच्यानुसार त्यांनी मला गाडीत त्याच ठिकाणी बर्नेंचा फोन यायच्या अगोदर त्यांनी मला म्हणजे आता कसा बघत नाही तू बघतोस आणि मला त्यांनी गाडीतील पुढच्या बाजूत तिकीट ठेवली, धाक दाखवला। म्हणाले की अनिकेत तुला माहिती आहे ना कसा ही झालता तसं तुझा करेन असे मला त्यांनी असा धाक दाखवला। मी रडत होतो, विनंती करत होतो साहेब माझा सदर गुन्ह्याशी काही एक संबंध नाही आहे, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, माझं काही एक ऐकून घेत नव्हते। त्यानंतर त्यांना साहेबांचा फोन आला, बर्नेंचा फोन आला। बर्ने म्हणाले की आरोपी उचलगाय का कुठे आहे तो मुलगा? ते म्हणाले हो उचलगाय साहेब कुठे आणू? मग साहेबांच्या म्हणण्यानुसार साहेबांनी सांगितलं त्यांना गेस्ट हाऊस आणा। मग त्यांनी मला थेट त्या ठिकाणी गाडी काढून मला म्हणाले पोलीस स्टेशनला नेतो असे सांगून मला त्यांनी गाडीच्या काचावरती घेऊन मला पाठीमागच्या बाजूनी CCTV कॅमेऱ्यात दिसू नये अशा बाजूनी मला त्यांनी पाठीमागच्या बाजूनी गेस्ट हाऊसमध्ये नेले। त्या ठिकाणी बर्ने साहेब आले, बर्ने साहेब व संतोष शेलार व अन्य एक जण त्यांचे साथीदार आले व संतोष शेलारांनी मला हात पुढे करायला सांगून पट्ट्याने मारहाण चालू केली। हातावर पायावर पट्ट्याने मारहाण चालू केली। पट्ट्याने मारहाण करता त्यांनी संतोष शेलार याने माझ्या गोपनीय ठिकाणावरची केसे उपटली व त्यानंतर त्यांनी मला पुन्हा कपडे काढायला लावून नग्न केले व केस उपटल्यानंतर ते खाली पडल्यानंतर ते मला बर्ने साहेबांनी फरशी सर्व साफ करायला लावल्यानंतर त्या संतोष शेलार या महाशयांनी थेट तिथले तंगसासारखी रशी होती, दोरी होती, तंगूससारखेच होते ते थेट धरून माझ्या रगवीच्या ठिकाणी बांधून त्यांनी ओढण्यास सुरुवात केली व सगळे हे महाशय हसत होते, हास्य जाग्यावानी सर्वजण हसत होते, माझी खिल्ली उडवत होते। मी रडत होतो, ओरडत होतो, यांना विनंती करत होतो, पण एकही कोणही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। हा सर्व प्रकार हा बाळासाहेब बर्नेंच्या समोर चालू होता। बाळासाहेब बर्ने यांना काही एक मनसूत आहे। याचप्रमाणे मला संतोष शेलार यांनी अत्यंत वाईट प्रकारे शिवीगाळ केली आहे। माझा काहीही गुन्ह्याशी संबंध नसताना देखील त्यांनी मला जी एकदम अमानुषपणे शिवीगाळ केली आहे। शिवीगाळ करून मला त्यांनी मारहाण करत होते। त्यानंतर त्यांनी मला माझ्या असे दोन्ही पाय पकडून हात माझ्या पाठीमागे
दोघांनी पाय पकडून संतोष शेलार या महाशयांनी पुढून पळत येऊन माझ्या छातीवर लात मारली व माझ्या बरकडीच्या उजव्या साईडला बुक्क्या मारून माझी बरकडी उजव्या साईडची मोडता वाचली म्हणता येईल. माझं नशीब बघत तर म्हणून मी वाचलो. ह्यांनी माझं घाटात नेऊन म्हणजे कुठलाही वारण नसताना माझ्या बाबतीत कुठलाही पुरावा नसताना ह्यांनी माझं किडनॅपिंग करून ह्यांनी मला किडनॅपिंग करून ह्यांना मला मारून टाकायचा प्लॅनिंग होता. ह्यांनी मला घाटात नेऊन मारणार होते आणि खूप मारहाण केली त्यांनी. त्यानंतर त्यांनी व अशा प्रकारे माझ्यावर त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्याबद्दल त्यांची सखोल चौकशी व्हावी व मला योग्य तो न्याय मिळावा ही मग प्रशासनाला विनंती करतो. त्याच रात्री मला त्यांनी 12 वाजता माझ्या घरासमोर राहणारे उज्ज्वल कांबळे यांना बोलवून घेतले. यांना बोलवून घेऊन यांना मला माझी विचारपूस करायला सांगितली. यांना चोरीचा माल कुठे ठेवला आहे, यांना चोरी केली का वगैरे वगैरे त्या महिलेला विचारायला सांगितलं. मी त्यांना सांगितलं मी माझा ह्या गुन्ह्याशी काही एक संबंध नाही आहे. तरी मला त्यांनी ते झाल्यानंतर त्यांनी माझा घरचा नंबर घेतला. माझा घरचा नंबर घेऊन माझ्या आईवडिलांना बोलवून घेतलं व माझ्या आई आल्यानंतर माझ्या आईला ते CCTV फुटेज दाखवले व दायगुडे त्या आईला म्हणाले की हा बघा तुमचा मुलगा काय करतोय. तर माझी आई म्हणाली साहेब हा माझा मुलगा नाही आहे. तर दायगुडे म्हणाले की तुमचा चष्मा घरी आहे का, तुम्हाला कळत नाही का, तुमचाच मुलगा आहे. माझ्या आईलाच दमदाटी केली. आमच्या आई म्हणली नाही साहेब हा माझा मुलगा नाही आहे. तर साहेब म्हणाले हा तुमचाच मुलगा आहे, नीट बघा तुमचा चष्मा घरी आहे का, असं म्हणून माझ्या आईला मायाविषयी पाठवलं व म्हणाले की त्यानंतर माझे 3 दिवस मी काय केलं हे सगळं त्यांनी घेऊन घेतलं आणि माझी सही घेऊन माझ्या आईवडिलांची सही घेऊन मला रात्री 12 वाजता त्यांनी तिथून सोडून दिलं. तिथून सोडून दिल्यानंतर मी घरी गेल्यानंतर मला मारहाण झालेल्या सर्व जिथं मारहाण झाली त्या ठिकाणावरचे मी सगळे फोटो काढून ठेवले होते. आणि त्यानंतर माझा दुसऱ्या दिवशी पेपर असल्यामुळं मी सकाळी पेपर होता माझा दुसऱ्या दिवशी सकाळी दायगुडेंचा फोन आला. दायगुडे म्हणाले की पोलीस स्टेशनला ये. पोलीस स्टेशनला का नाही आला, तो बोलवलं होतं सकाळी. साहेब म्हणलं माझा पेपर आहे, मी आत्ता येऊ शकत नाही, मी दुपारी येतो तुमच्याकडे. तर ते म्हणाले नाही साहेबांनी सांगितले तुला आत्ताच बोलवले, तुला आत्ता यावं लागेल. तर मी म्हणालो मी आत्ता येऊ शकत नाही साहेब, माझा पेपर आहे. तर म्हणलं की नाही तुला म्हणलं मी साहेबांशी बोलतो. मग त्यानंतर मी भरणे साहेबांना फोन केला. भरणेंना म्हणलं माझा असा पेपर आहे, मी आत्ता येऊ शकत नाही. तर भरणे म्हणाले ठीक आहे मला काय सांगतोय मग मला तू याच्याशी बद्दल काही सांगू नकोस, तू जर दायगुडेंनी सांगितले बोलवले ना तू दायगुडेंशी बोल. हे सर्व मला संशयास्पद वाटतंय. दायगुडेंच्या मनात नक्की काय होतं, नक्की मला नेऊन कुठे मारण्याचा कट होता का, प्लॅन होता का, ह्याची पण सखोल चौकशी व्हावी व जागेच्या बाबतीत मला योग्य तो न्याय मिळावा. त्यानंतर मी माझा पेपर आटपून आला आणि 4च्या दरम्यान मला माझ्या छातीत दुखू लागल्यामुळे मला कणकणी आली होती आणि माझे पाय वगैरे दुखत होते, मला चालता येत नव्हतं नाही. त्यामुळे मी आपल्या भुईंच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलो होतो. भुईंच्या सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली व माझं डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्यांना बरकडीत जरा फ्रॅक्चर असल्यासारखं जाणवलं. त्यांनी मला साहेबांना म्हणलं साहेब माझ्याकडे एक्सरे काढण्यासाठी पैसे नाही आहेत. तर त्या साहेबांनी मला तिथला रिपोर्ट दिला. मला म्हणाले सिव्हिलला जाऊन तू काढ, तुला एक पैसे लागणार नाहीत, मी सांगतो असे म्हणाले व त्यांनी मला चिठ्ठी दिली. त्यानंतर मी घरी आल्यानंतर मला मला 7, 7:30, 8च्या दरम्यान दायगुडेंचा फोन आला. दायगुडे म्हणाले अरे तुला बोलवलं होतं पोलीस स्टेशनला, तू का नाही आला. मी म्हणालो साहेब माझी तब्येत खूप बिघडली, मला तुम्ही मारहाण खूप केली, काही नसताना मला अमानुषपणे मारहाण केली, त्याच्यावरती मला खूप त्रास होतोय, मला चालता येत नाही, उठता येत नाही, नीट मला नीट ही करता येत नाही, चालता येत नाही आहे का नीट व्यवस्थित बसता येत नाही आहे साहेब. तर त्यांना मी म्हणालो तर ते म्हणाले की तू बोलवलं होतं, तू का नाही आला आज, असं तसं मला म्हणाले. तर बघत नंतर म्हणाले की आम्हाला म्हणजे आरोपी गावला का नाही, म्हणजे चालला विषय जरा तू ये, तुझी जरा मदत लागेल मला असे म्हणाले. व शेवट म्हणाले की आम्हाला आमच्या साहेबांनीच सांगितलं होतं तुला आरोपी बनवाय. तर अशा प्रकारे मला त्यांनी मारहाण केली व त्या साहेबांच्या म्हणण्यानुसार यांनी मारहाण केली असावी. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, फोन रेकॉर्डिंग आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत. त्यांनी मला नेलं तेव्हापासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्यानंतर मला जास्त त्रास व्हायला लागला. त्यामुळे 9:30, 10च्या दरम्यान आमच्या तर संविधानाचा कार्यक्रम चालू होता, मला त्रास होत होता. त्यामुळे मी काय गेलो नाही. मला 10च्या दरम्यान मला त्रास व्हायला लागला छातीतल्या, त्या छातीत दुखू लागलं व चमका मारू लागलं. त्यामुळे मला वस्तीतल्या लोकांनी 108 नंबरची
साहेबांच्या ॲम्ब्युलन्स बघून मला त्या ॲम्ब्युलन्सनी थेट मला सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केली। त्या ठिकाणी ॲडमिट झालो मी 10 वाजता। त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या सिव्हिलच्या हॉस्पिटलनी त्याबाबत सगळे इंटिमेशन दिले होते। 10 वाजता सगळे साहेब तिथून माझा जबाब घेण्यासाठी येत होते, पण 10 वाजता न येता साहेब सगळे माझे समाजातली लोक घरी गेल्यानंतर मी आणि माझे वडील आम्ही दोघेच तिथं होतो। हे बघून त्यांना एक महिला उज्ज्वला कांबळे ही महिला आनंदा भोसले आणि साळवी यांना घेऊन दवाखान्यामध्ये आले व मला म्हणाले की आम्ही तुझा जबाब घेण्यासाठी आलो। मी त्यांना म्हणालो साहेब आत्ता माझी मनस्थिती नाही आहे, मी आत्ता गोळ्या औषधं खाल्ल्यात, इंजेक्शन वगैरे घेतले, त्यामुळे मी आत्ता जबाब देऊ शकत नाही, मी सकाळी देतो तुम्हाला। व माझे वडीलसुद्धा त्यांना म्हणाले की तुम्ही आत्ता काय घेऊ नका, तुम्ही जावा। माझ्या वडिलांनी त्यांना पाठवले व ते गेले परत 10 मिनिटांनी माघारी परत येऊन मला जबरदस्तीनं उठवले। उज्ज्वला कांबळे, साळवी, आनंदा भोसले यांनी मला जबरदस्तीने उठवले व म्हणाले की यांना SP साहेबांचे आदेश आहे, आम्ही या स्पॉटला आलो, हे त्यांना कळवायचे आहे, त्यामुळे तू आत्ता सही द्यावीच लागेल। मी म्हणालो साहेब आत्ता माझी मनस्थिती नाही आहे, मी आत्ता देऊ शकत नाही। तर म्हणजे तसं नाही, तुला सकाळ आम्ही जबाब घ्यायला तुझा येणार आहोत, आत्ता तू आम्हाला फक्त सही दे, आम्ही इथं आलो ते आम्हाला SP साहेबांना कळवायचे आहे असे सांगून ते जे गेलेत ते अद्यापही माझा जबाब घ्यायला आलेले नाहीत। माझी त्याच्यावरती जबरदस्तीने माझ्याकडून आनंदा भोसले, साळवी आणि उज्ज्वला कांबळे हेच माझी सही घेऊन गेलेत, पण अद्यापही आलेले नाही आहेत। त्यांची देखील चौकशी व्हावी ही माझी विनंती आहे आणि आज जे दोषी असतील त्यांच्यावरती फौजदारी अंतर्गत गुन्हे नोंद होऊन यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी ही माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे। मी झालेल्या प्रकाराबद्दल 30/11/2018 रोजी मी माननीय पंकज देशमुख साहेब यांना 30 तारखेला अर्ज पाठवला होता, तक्रार अर्ज पाठवला होता, पण त्याच्यावरती काही एक न झाल्यामुळे मी 4 तारखेला माननीय अशोक गायकवाड बापू जे सातारा RPI जिल्हा अध्यक्ष यांना घेऊन मी SP साहेबांकडे गेलो होतो। त्यांना अर्ज दाखवला व त्यांना विचारले, त्यांनी सांगितले की तुझी जे काही तक्रार असेल ते वाईच्या DYSPकडे जाऊन नोंदव असे सांगितल्यानंतर मी 5 तारखेला 12च्या दरम्यान DYSP साहेबांच्या ऑफिसला गेलो। त्या ठिकाणी मी त्यांना माझी सर्व झालेली हकीकत मी गेलो आणि माझा अर्ज आणि RPI जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी दिलेले हे लेटर जे आहे ते मी त्यांना त्या माझ्या अर्जासोबत मी जोडले होते, त्या अर्जासोबत जोडून मी त्यांना दिले। तर गेलं मला DYSP साहेब म्हणाले की हे असलं फालतू लेटर पॅड आणि फालतू कोणाचं काय तर लेटर पॅड आणून मला सांगायचं नाही, तुझी काय असेल तक्रार ती बोल। आणि माझा अर्ज आणि ते लेटर पॅड माझ्या तोंडावर फेकून दिले व मला म्हणाले तुझी काय तक्रार असेल ती बोल। त्यानंतर मी म्हणालो साहेब मी 25 तारखेला असं काम करतो, माझी झालेली मी हकीकत त्यांना सांगितली। त्यांनी मला विचारलं तुझ्यावरती याच्या आधी कुठला गुन्हा नोंद आहे का? तर मी म्हणालो साहेब तसा काही गुन्हा नाही आहे, मी सदर माझा गुन्ह्याशी काय संबंध नाही आहे, तू दुकान जेव्हा फुटलं तेव्हा कुठे होता मला अशी विचारपूस केली। मी सर्व सांगितलं त्यांना मी असंच आहे, मला काही माहीत नव्हतं प्रकाराबद्दल। तर त्यानंतर त्यांनी भोईंज पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर भरणेंनी फोन उचलला, भरणेंना विचारले असा माझ्याकडे मुलगा आला आहे, तो म्हणतोय की मला अशी मारहाण झाली। तर ते म्हणाले की भरणे साहेब म्हणाले की पोरगं तो खोटं बोलतोय, पोरगं नालायक आहे, त्याला आम्ही मारहाण केलीच नाही, त्याला नुसता चौकशीसाठी आणला होता, चौकशीसाठी आणून त्याला लगेच सोडून दिला, त्याला कसल्याही प्रकारची मारहाण केलेली नाही आहे, तो पोरगा खोटं बोलतोय। कुणाच्या तरी गफंग्यांच्या नादी लागून त्याने हे केलेलं आहे, तर त्याला काही एक केलेलं नाही आहे, तो खोटं बोलतोय असे सांगून मला असे सांगितले भरणेंनी। त्यानंतर फोन ठेवल्यानंतर मला DYSP म्हणाले की त्या भरणेंना फोनवरच म्हणाले की जो आरोपी असेल त्याला हा जर आरोपी वाटत असेल तर ह्याला आरोपी बनवून टाका आणि तुमचा तपास असा चालू ठेवा व CCTV फुटेज मला पाठवा, मी बघतो, जर तुम्हाला जो आरोपी निष्पन्न होईल हा जर असेल तर ह्याला आरोपी करून टाका असे म्हणाले। त्यानंतर मला म्हणाले कुठे होतास, काय केलंस तू, खरं सांगा अशी माझी त्यांनीच विचारपूस केली। म्हणगाव साहेब माझा काही गुन्हे संबंध नाही आहे, मला सहानुभूती द्यायचं तर कामच, पण यांनी मला कसल्याही प्रकारची सहानुभूती न देता मला शेवटी म्हणाले माझा त्यांनी अर्ज देखील घेऊन ठेवला नाही। मला अर्ज वगैरे काय नको, तू जा इथनं, मी माझ्या पद्धतीनं तपास करतो असे म्हणून मला उडवाउडवीचे उत्तर देऊन मला तिथून पाठवले, पण अद्यापही काही कारवाई झाली नाही। त्यानंतर मी 12/12/2018 रोजी
माननीय कलेक्टर मॅडम श्वेता सिंगर मॅडम यांना 12 तारखेला RPI जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड व इतर संघटनांची लोके घेऊन आम्ही सर्वजण श्वेता सिंगर मॅडम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेलो. त्यांना निवेदन दिल्यानंतर त्या म्हणाले की लवकरात लवकर कारवाई करू. पण अद्यापही 1 महिना 1 दिवस उलटून गेला तरीही अद्यापही यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही आहे व याबाबत मी 25 तारखेला कारवाई यांच्यावर न झाल्यास मी 25 तारखेपासून अमरण उपोषण करणार आहे. सदर या झालेल्या घटनेबाबत मला योग्य तो न्याय मिळावा ही माझी विनंती. कोणत्या CCTV फुटेजच्या आधारे धीरज कांबळे यावर संशय घेऊन ताब्यात घेतले ते पाहूयात. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी पोलीस कर्मचारी धायगुडे यांच्याशी संपर्क साधा अशा सूचना दिल्या. पाहूयात त्याचे हे कॉल रेकॉर्ड्स. हॅलो. हा नमस्कार साहेब, धीरज कांबळे बोलतोय. हा ते माझं आज धायगुडे साहेबांनी बोलवलं होतं तुमच्यासाठी. अरे पण धायगुडे साहेबांना फोन करा ना, मला कशाला फोन करताय? धायगुडे साहेबांना करू ना. कोण तुम्ही बोलताय? धीरज कांबळे बोलताय ना? हा माझं पेपर होता. हा मग ते धायगुडे साहेबांना भेटा. बरोबर ठीक आहे साहेब. धायगुडे या पोलीस कर्मचाऱ्याने औषधोपचाराचा सल्ला दिला. पाहूयात त्याचे हे कॉल रेकॉर्ड्स. कुठे शाळेत आला का तू? हो आज फोन नाही केला, येतो 2 वाजता म्हणलं होतं ना. नाही होतो माहिती बिघडली. बरं कधी येशील दादा? आता येतो की सकाळ. काय झाले ते मग काय हानगे ती मग सगळं दुखतंय आणि मग कणकणी झाली. मग दवाखान्यात आलो होतो. इंजेक्शन वगैरे किती आहे का? दवाखान्यात आलो होतो सरकारी दवाखान्यात. मला ती पाठी मागे जाता हानगे ते पाय फासटल्यात, ती सगळे दुखायला लागले बघा. बरं असं ठीक आहे. उद्या सकाळी किती वाजता यायची? सकाळी येतोय काय मी आता झोपूनच आहे. तब्येत बिघडली. गोळ्या औषध वगैरे घे. काय एवढं घे नाही, मालिश वगैरे थोडं केलं नाही. पण ते त्यात मला उठाय बी येणार, चालाय बी येणार. एक काम कर की, हा उद्या सकाळी ये. मग किती वाजता यायची? येतो की सकाळ, फोन करून येतो तुम्हाला. नाही काय? चालेल ठीक आहे. दुसरा एक विषय आहे तुला सांगायचं जरा. काय बघा रुपये राहू द्या का नाही?
चाललंय जरा तेच जरा तुला दाखवायचं होतं जरा ते. नाही साहेब माझं काही त्यात नाही बरं मला अमानुषपणे मारहाण झाली काही नसताना किती इकडं मला बघा मारहाण. की, हा तुझे साहेब म्हणले ते आरोपी करा. इकडे बघा 1-2 मिनिट. तर ते सेम तुझ्याशी मिळतं जुळतं आहे. अहो ते कोण आहे कोण आहे काय कळलं का? तेच चालला विषय जरा. माझ्या बॉडी लँग्वेज माझ्या पाठीमागे होती पण मी नाही मी त्याला असं एवढा मार बी खाजा नसतं किती मला अमानुषपणे मारहाण झाली. हात मला सुजला ठीक आहे, एक काम करतो पाय सुद्धा सुजल्या उद्या त्यांनी इथं साहेबांनी तिथं माझ्या जगदीश साहेब तिथं रशी बांधली इतकं दुःख बेकार येतं. सुशिक्षित ग्रॅज्युएट असलेल्या पतसंस्थेत आर्थिक व्यवहार करणाऱ्या एका युवकास कोणत्याही प्रकारची पूर्वजीवनाची शहानिशा न करता चोरीच्या प्रकारात संशयित म्हणून ताब्यात घेत अमानुष मारहाण, लैंगिक अत्याचार पोलिसांकडून झाले आहेत अशी तक्रार धीरज कांबळे यांनी दिली आहे. काय नेमका प्रकार आहे हे जाणून घेण्याचा कसब जिल्हा पोलीस प्रमुख यांचा आहे. काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा VM न्यूज मराठी.